शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आपण आजपासून दररोज पुढील 8 ते 10 दिवसाचा अंदाज देणार आहे. त्यामध्ये सध्या मान्सूनची स्थिती म्हणजे दररोज मान्सूनची वाटचाल व हालचाली यामध्ये काय बदल होतोय याची माहिती आपण देणार आहे. आणि त्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसाचा अंदाज यामध्ये दररोजच्या अंदाजामध्ये काही बदल होतं का ही सुद्धा माहिती आपण यामध्ये देणार आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ दररोजचा पाहत जा म्हणजे तुमचा अंदाज लक्षात येईल. आणि जर पावसामध्ये वाढ होत असेल तर ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि पुढचं नियोजन करायला सुद्धा आपल्याला सोपं जाईल. मात्र एक पक्क सध्या कोणीही धूळ पेरणीची घाई करायची नाही. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर अगोदर बघूया सध्या मान्सूनची स्थिती व पुढील वाटचाल. तर शेतकरी बंधूंनो मान्सूनवारे अंदमान निकोबार बेटावरती दिनांक 16 मे रोजी दाखल झाले होते. तेव्हापासून जी काही मान्सूनची प्रगती झाली तर ही 8 जूनपर्यंत झालेली आहे. म्हणजे 8 जून रोजी मान्सूनवारे आपल्या महाराष्ट्रातील इकडे तळ कोकण आणि काही कोकण किनारपट्टी व इकडे सांगली, सातारा, कैसा, कोल्हापूरचा, सोलापूरचा भाग, साताऱ्याचा काहीसा भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथपर्यंत मान्सूनने आपली मजल मारलेली आहे. आणि 8 तारखेपासून मान्सूनची प्रगती थांबलेली आहे. पुढेही 5 ते 6 दिवस मान्सूनची प्रगती थांबलेलीच राहणार आहे. तर आता बघूया पुढील अंदाज काही वातावरणामध्ये बदल झाला का ते. तर शेतकरी बंधूंनो हा आहे आपल्या भारताचा नकाशा. आणि यामध्ये तुम्हाला इथे दिसत आहे, इथे जे काय पट्टा दिसत आहे तर या पट्ट्यात हे आपला दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये थोडंसं बाष्प आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे. मात्र जे काही मधामध्ये जे दिसतं आहे तुम्हाला इथं कुठेही बाष्प नाही. म्हणजे या मधल्या पट्ट्यामध्ये मोठा वादळी पाऊस नाही. दिनांक 11 जूनपासून ते दिनांक 20 जूनपर्यंत. तर बघूया पुढच्या इमेजमध्ये नेमका पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये आहे व कुठे नाही ते. तर शेतकरी बंधूंनो दिनांक 11 जूनपासून ते दिनांक 17 जूनपर्यंत जी काही लाल रेषा दिसते तुम्हाला ह्या लाल रेषे ज्याच्या जिल्ह्यामधून जायला की या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र 11 ते 17 आणि 17 ते 20 थोडीशी पावसाची प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. तर ती अशी ही जी दुसरी लाल रेषा दिसत आहे का ह्या लाल रेषेकडे वातावरण सरकणार आहे. अशी वातावरण सरकणार आहे. जे की तुम्हाला बाण दिसतो का या हिशोबाने वातावरण दिनांक 17 पासून ते 20 तारखेपर्यंत असे वरती सरकणार आहे. मात्र 17 पर्यंत 11 ते 17 या पट्ट्यामध्ये पाऊस, वादळी पाऊस आहे दुपारनंतरचा. तर जो पाऊस सरकणार आहे तर तो पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तर 17 ते 20 या कालावधीमध्ये जो पाऊस होणार आहे तो पाऊस भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड तसेच लातूरमध्ये आहेच. इकडे धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, कैसा, अहिल्यानगरचा भाग आहे. त्यामध्ये जालन्याच्या दक्षिण आणि पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर जो काही मधला पट्टा आहे पुन्हा जो राहिलेले हे जिल्हे तर या जिल्ह्यामध्ये दिनांक 17 ते 20 या कालावधीमध्येही पाऊस नाही. एक स्थानिक ढग जर जमा झाले तरच या जिल्ह्यामध्ये पाऊस होईल. त्या जिल्ह्यात त्यामध्ये समावेश या जिल्ह्याचा नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामध्ये बुलढाणासुद्धा आहे. पण बुलढाण्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी स्थानिक वातावरण हे जास्त निर्माण होण्याची शक्यता आहे 17 ते 20 जून या कालावधीमध्ये. मात्र जे काही जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये पावसाची प्रतीक्षा करावीच लागेल 20 जूनपर्यंत. तर शेतकरी बंधूंनो हा होता आपला सध्या मान्सूनची स्थिती व पुढील वाटचाल व जो काही रोजच्या रोज जो बदल होतो तो झालेला बदल त्या बाबतीत आपण आपला हा अंदाज दिलेला आहे. तुम्ही रोजचा व्हिडिओ बघत जा म्हणजे तुमचा अंदाज लक्षात येईल. आणि इतर शेतकरी बांधवांनासुद्धा आपले व्हिडिओ बघायचे सांगत जा. तर शेतकरी बंधूंनो या अंदाजामध्ये इतकेच. कोणीही धूळ पेरणीची सध्या तरी घाई करू नये.